पहा, या केळीच्या घडातून ही पक्ष्यांनी घातलेली अंडी या ठिकाणी घरटं आणि अंडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता ह्या अंड्यांचं तर थोडं नुकसानच होणार. आता ह्या कटिंगमध्ये ही अंडी निघून जाणार आहेत. ठीक आहे, बघूया कशी इसको दूसरे में रखो, दूसरे को उसमें रखो। ये अंडी घरटं बाजूला नहीं घेऊन निकलेगा उसमें से। नहीं। हाथ में ले लिया ना। नहीं ये का कैसे गए? अब उसको बच्चा आएगा ही नहीं। हाँ, हाथ लगाने के बाद बच्चा नहीं आएगा. हाथ लगाने से अंडे से बरंडा होता है, इसलिए बच्चे नहीं आते. इसमें ये अंडे खाने के लिए सांप भी बचते हैं। हाँ बोनस हाँ, गोनस सांप वगैरह ये अंडे खाने के लिए बसते हैं. बचते। हां, गेले 2 तास हे आवडी चॅनलच्या शिवारातील केळी भरणीचं काम, कटिंगचं काम सुरू आहे. 120 कॅरेट आहेत. 21,500 याप्रमाणे वजन केलं जात आहे. 500 हे पाण्याचं वजन आहे. 2 किलो हे कॅरेटचं वजन आहे रिकाम्या, आणि 19 किलो हे आपल्या मालाचं वजन आहे. त्याच्यामध्ये 4 प्रकारे. आता पहा, ती मोठी फणीचा आता कॅरेट भरलेला आहे, आणि मोठ्या केळाच्या खुणीसाठी त्याच्यामध्ये केळाचाच पानाचा तुकडा टाकला जातो. त्यावरून ओळखायचं की हे मोठी फणी आहे. हां, बाबा स्टार्टिंग 3 प्रकारे केलं जात आहे. एक मोठा केळ, एक मध्यम केळ, एक भुईकर, आणि बाकी जोड केळ आहे ते बाजगड केळ आहे. ही खाली जी अंतरलेली केळीची पानं आहेत, ही केळी टेकवताना त्या टोकाच्या केळांना इजा होणे. जर का इजा झाली तर तो मालकाचा तोटा आहे. म्हणून अशा प्रकारे गादी करून घेतलेली आहे. एक कामगार घड आणण्याचं काम करत आहे, एक कटिंग करत आहे, एक धूर वजन करून गाडीमध्ये भरत आहे, आणि ड्रायव्हर साहेब त्यांना घड उतरवण्याचं काम करत आहे. टीमवर्क याला म्हणतात, टीमवर्क. ओके, विनायक आणखी अरुण भाऊ बाकीची इतर किरकोळ कामं करत आहेत. त्या बॅगा वगैरे एकत्र गोळा बाजूला घेत आहेत. शिवाय हे घड आहेत, अँकर आहे, हे अँकर देखील असे बाजूला रस्त्यातून बाजूला टाकत आहे. शिवाय आज गव्हाणीमध्ये टाकत आहे. टपातील पाणी कमी झालं की पुन्हा बॅरेलमधील पाणी त्यामध्ये ओतलं जातं. संपूर्ण फणी बुडली पाहिजे, धुवून निघाली पाहिजे, इतपत पाण्याची लेवल त्या टपामध्ये ठेवली जाते. केळामध्ये 4 प्रकारे त्याची निवड केली जाते. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर बाजूला टाकला जातो. या ठिकाणी अँकर, हे अँकर पुन्हा आपण आपल्या बागेमध्ये टाकणार आहोत, कचरा पेटीमध्ये. कामकाज करून करून कामगार थकलेले आहेत. मी देखील उभा राहून थकलेलो आहे. आता थोड्याच वेळात आपली गाडी पॅक होईल, माल रवाना होईल. हरिओम सप्लायर्स अँड कंपनी अष्टा. मोटा माल बेफरसाठी, कौला माल पिकून जाता है. कौला माल नहीं रे, मीडियम माल. अशा प्रकारे केळीचा लोड भरत आलेला आहे. सर्वसाधारण तुमच्या लक्षात आलं असेल, मध्ये ज्या 2 लाईन दिसतात ह्या मोठ्या केळाचा म्हणजे 1 नंबर केळाचा माल त्याच्यामध्ये आहे. बाजूच्या लाईनमध्ये आहे हा 2 नंबरचा माल आहे. 2 नंबर म्हणजे आकारानं थोडी लहान आणि आकारानं मोठी, आणि जोड केळं जी आहेत ती खाली टाकलेली आहेत. ओके, अशा प्रकारे थोडक्यात जी माहिती सांगायची, थोड्याच वेळात आपला हा लोड पाठवला जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, अशा प्रकारे पहिला लॉट आवडी शिवारातून पार्सल होत आहे.
120 कॅरेट आहेत. चांगल्या प्रकारे दर दिलेला आहे 16 रुपये 16,000 टन ह्या हिशोबाने हा माल दिलेला आहे. आपण या गाडीला आपण बाय बाय करूया. ओके, छान. आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. सकाळी 8 वाजल्यापासून आवडी चॅनेलच्या शिवारातील पहिला लॉट हरिओम सप्लायर्स